नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी आपण मॅथ रिझनिंग PYQ सिरीज TCS पॅटर्ननुसार सर्व सरळ सेवेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. यापूर्वी आपण खूप सारे व्हिडिओ सरळ सेवेसाठी घेतलेले आहे. जर ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तो म्हणजे माझ्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ सेव्ह आहे, ते व्हिडिओ जाऊन एकदा बघा. तिथूनच आत्ताचे जे काही एक्झाम झालेले आहे तिथूनच खूप सारे प्रश्न रिपीट झालेले आहे. ठीक आहे, वळूया या व्हिडिओच्या प्रश्नांकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न दिलेला आहे. राजीवने एका परीक्षेत 20% गुण मिळवले. किती? 20% गुण मिळवले आणि तो 11 गुणांनी नापास झाला. जर त्याने 50% गुण मिळवले असते तर त्याला उत्तीर्ण होण्यापेक्षा 4 गुण जास्त मिळतात. परीक्षेचे उत्तीर्ण होण्याचे गुण किती आहेत? बघा, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी गुण किती पाहिजे, असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा, राजीवने एका परीक्षेत 20% गुण मिळवलेले. किती? 20%. पण तो 11 गुणांनी काय झाला आहे? नापास. मग त्याला जर 11 गुण जास्त मिळाले असते तर तो पास झालेला असता. ही झाली पासची कंडिशन. समजलं? हा पहिल्या वाक्याचा मिनिंग झाला. त्यानंतर दुसरं वाक्य बघा. जर त्याने 50% गुण मिळवले असते. किती? 50% गुण मिळवले असते तर त्याला उत्तीर्ण होण्यापेक्षा 4 गुण काय असते? जास्त असते. तर 4 गुण जास्त होते, मग आपण याला काय करू? -4 करू. तर ही झाली नापासची कंडिशन. समजलं का? आता याला आपल्याला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. मग कसं होणार? 50% वजा 20%. 50% वजा 20% बरोबर. आता हे 11 जशाच्या तसे ठेवा आणि जो 4 वजा 4 आहे याला इकडे जर आणलं तर काय होणार? +4 होणार. मग किती राहणार? 30% बरोबर 15. मग बघा, 15 दुने 30 म्हणजे 2% बरोबर किती होणार? 1 गुण होणार. मग आपल्याला किती? 100 गुण पाहिजे, 100% गुण पाहिजे. तर याला कितीने? 50ने काय करा? गुणाकार करा. तर हे किती होणार? 100% बरोबर. याला जर 50ने केलं तर याला पण 50ने गुणा. तर हे किती होणार? 50 गुण. म्हणजे 100% बरोबर हे काय झालं? 50 एकूण गुण झाले. काय झाले? एकूण गुण झाले. समजलं? आता बघा, आपल्याला एकूण गुण मिळाले, पण एकूण गुणापैकी तो 20% गुण मिळवले होते तर तो 11 गुणांनी नापास झाले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 50चे 20% काढा मग आधी. मग किती होणार? 50चे 20%. 50 गुणेला 20 भागेला 100 होणार. 10 10 10 10 म्हणजे 5 गुणेला 2 किती राहणार? 10 गुण होणार. म्हणजे 50चे 20% किती गुण होणार? 10 गुण होणार. आता तो 11 गुणांनी नापास झालाय, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याला परीक्षेत पास होण्यासाठी किती गुण लागेल? गुण बरोबर हे 5 साठी म्हणजे 10 आणि ऑलरेडी तो किती? 11 गुणांनी नापास झाला होता. याच्यामध्ये जर 11 काय केले? ऍड केले तर किती होतं? 21 होतं. म्हणजे त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे गुण किती आहेत? 21 गुण. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे सोपा आणि सरळ प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, 2 स्थानकामधील रेल्वे भाडे आणि बस भाडे याचं प्रमाण दिलेलं आहे 3:4. जर रेल्वे भाडे 20%नी वाढले आणि बस भाडे 30%नी वाढले तर सुधारित रेल्वे भाडे आणि सुधारित बस भाडे यांच्यातील गुणोत्तर किती? बघा, आपल्याला रेल्वे आणि बस भाड्याचे गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 3:4. बघा, मी याला काय म्हणतो? 300 मानतोय आणि याला 400 मानतोय. ठीक आहे, तर रेल्वे भाडे किती आहे? रेल्वे भाडे किती आहे रे? 300 आपण कन्सिडर केलं. किती टक्क्याने वाढत आहे? 20%ने. म्हणजे बघा, हे किती? 20%ने वाढ होत आहे. म्हणजे 300चे 20% किती होणार? वाढ होत आहे. म्हणजे 100वर किती? 20% वाढ होत आहे. म्हणजे किती होणार? 120. मग किती राहणार? 10 इथला पण इथला पण. ठीक आहे, तर किती राहणार? हे किती राहणार? 30 गुणेला 12 12 36 म्हणजे 360. त्याच्यानंतर सारखंच काय होणार? बस भाड्यासाठी बघा, बससाठी किती आहे? 400. आता 400नी किती टक्के वाढ होत आहे? 30% वाढ होत आहे बस भाड्यामध्ये. म्हणजे किती?
30% वाढ होत आहे, बरोबर. तर 400चे 30% म्हणजे किती होणार, 100वर 130. ठीक आहे, तर हे किती होणार बघा, 10 10 इथलं 10 इथलं 10 म्हणजे 40 गुणिला 13, 13 52 म्हणजे 520, बरोबर आहे. आणि शेवटी काय विचारलेलं आहे बघा, सुधारित रेल्वे भाडे आणि सुधारित बस भाडे याचे गुणोत्तर. म्हणजे रेल्वे भाडे आणि बस भाडे याचे गुणोत्तर किती आहे बघा. रेल्वेचे किती 360 आणि बसचे 520. ठीक आहे, 520 0 0 कटला तर किती होतो, 9 4 36 आणि 13 52. म्हणजे गुणोत्तर किती असणार आहे, 9:13. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे जर विचारणं म्हणजे जो एक्झामिनर आहे त्यांनी जर इथं बस भाडे विचारलं असतं आणि इथं रेल्वे विचारलं असतं तर काय केलं असतं, 13ला 9 असतं, पण ऑप्शनमध्ये असं दिलेलं नाही. इन केस जर 13ला 9 हा पर्याय क्रमांक बी असतं तर हे उत्तर आलेलं असतं. हे पण लक्षात ठेवा, इथे तुम्हाला विचारलेलं काय आहे, नाहीतर तुम्ही उत्तर बरोबर काढता, पण जेव्हा विचारणं म्हणजे शेवटच्या वाक्यामध्ये काय विचारलं त्याच्यामध्ये जर थोडी गडबड झाली तर तुम्हाला उत्तर काढून पण मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे, हे तुम्हाला मी स्वतः केलेली चूक आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, माझं उत्तर बरोबर निघत होतं पण प्रश्नामध्ये नेमकं विचारलेलं काय तर मी उत्तर वेगळंच मारत होतो. ठीक आहे, त्याच्यामुळं हे चूक तुम्ही न करता याला दुरुस्त कसं करा त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, हा बीजगणितावरील प्रश्न आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब बरोबर 539 आहे, तर ए प्लस बी बरोबर 11 आहे, तर तुम्हाला याची किंमत काढायची आहे. बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब बरोबर 539 दिलेलं आहे आणि ए प्लस बी बरोबर 11 दिलेलं आहे, किंमत याची काढायची आहे. ठीक आहे, याचं सूत्र आहे रे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब बरोबर ए अधिक बी गुणाकारामध्ये ए स्क्वेअर, बरोबर आहे, बरोबर आहे ना, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे वर्ग. ठीक आहे, आता याची किंमत दिलेली आहे बघा 539 ठेवा इथे, इथे काय दिलेले आहे 11 आणि गुणाकारामध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे, ही किंमत काढायची आहे ना, मग काय होणार, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा वर्ग. ठीक आहे, बरोबर, हे काय होणार गुणाकारामध्ये ये तर इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये, म्हणजे 539 भागेला 11 किती होतं, 11 4 44 किती राहिले 9, 11 9 99 म्हणजे किती 49. तर याची किंमत किती झाली 49. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, एका परीक्षेत एम विद्यार्थ्याचे गुण 45% वाढले आणि नंतर 40% कमी झाले, ज्यामुळे एमला मिळालेले अंतिम गुण मूळ गुणापेक्षा 52 कमी झाले, तर एमला किती गुण मिळालेले. अशा प्रकारचं मी वाढणं घटणं अशा प्रकारचे प्रश्न मी माझ्या PYQ सिरीजमध्ये घेतलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी माझी PYQ सिरीज बघितली नसेल त्यांनी एकदा जाऊन बघा. ठीक आहे, बघा 45%नी काय झालेलं वाढले म्हणजे ते काय येणार प्लसमध्ये येणार, मायनस 40%नी कमी झाले म्हणून मी काय घेतलेलं आहे मायनस. आता मायनसमध्ये म्हणजे वजाबाकीमध्ये 45 गुणेला 40 भागेला 100%, कारण टक्क्यामध्ये दिलेला आहे. अरे बघा, ए मायनस बी मायनस ए गुणेला बी भागेला 100. अशा प्रकारे मी तुम्हाला सूत्र सांगितलेलंच होतं, त्याच टाईपने मी लिहित आहे. 0 0 कटला, बे दुने 4 5 दुने 10 5 9 45 म्हणजे राहतं का 45 वजा 40 वजा हे किती होणार 9 गुणेला 2 18 किती होणार 18. 45 हे बघा मायनस मायनस प्लस होतं माहित आहे. ठीक आहे, पण आन्सर मध्ये मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह येणार, किती आहे मोठी संख्या 40, तर याच्या समोर मायनस चिन्ह आहे तर मायनस होणार. आता किती होतं हे -40 - 18 किती होतं 58 होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आणखी बघा याच्या उत्तरमध्ये काय येणार मायनस चिन्ह येणार, कारण मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह येणार, किती होतं हे 13% होणार. ठीक आहे, हे सगळं टक्क्यात आहे. ठीक आहे, 13% बरोबर. आपल्याला बघा आता हे कमी झालेलं आहे, मायनस म्हणजे कमीच होणार ना, 13% काय होणार आहे कमी होणार आहे, कमी झाले काय गुण. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कमी झालेले गुण आपल्याला दिलेले आहे. एम ला मिळालेले अंतिम गुण मूळ गुणापेक्षा 52 कमी झालेले आहे. म्हणजे
13% गुण बरोबर किती होणार 52. काय होणार 52. म्हणजे किती होणार 13×52. मग तुम्हाला एकूण गुण काढायचे आहे. म्हणजे 1% बरोबर 4 गुण आहेत. तर तुम्हाला एकूण गुण म्हणजे किती रे 100% गुण बरोबर किती होणार. इथं 100 नी गुणाकार केलं मग इथं पण काय करणार लागेल 100 नी गुणावं लागेल. म्हणजे काय होणार 400. म्हणजे 100% बरोबर 400 गुण एमला मिळाले. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपण काय ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 5वा. वडील आणि मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 126 वर्ष आहे. 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 होते. 7 वर्षांनी वडील आणि मुलाच्या वयाचे गुणोत्तर किती. बघा इथे काय दिलेलं आहे 8 वर्षापूर्वी. 8 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे 7 वर्षानंतर. 7 वर्षानंतर आपल्याला वडील आणि मुलाचे वयाचे गुणोत्तर काढायचे आहे. असं जर दिलेलं असेल डायरेक्ट इथं काय होतं वयाची काय होतं बेरीज होतं 15. 8 आणि 7 किती होतं 15. आता बघा इथे वडील आणि मुलाचे हे झालं वडील आणि हे झालं मुलाचं. बघा वडील आणि मुलगा किती दिलेलं आहे 7:4 दिलेलं आहे. मी काय करतो याला 70 मानतो आणि याला 40 मानतो. म्हणजे काटायला मला इझी होणार. आता दोघांची वयांची म्हणजे बेरीज किती होणार आहे 15. म्हणजे हे 15 दोन्हीमध्ये ऍड होणार आहे. म्हणजे एकामध्येच वयामध्ये ऍड होणार का 8 वर्ष तोही वाढणार आहे आणि 7 वर्ष तोही वाढणार आहे. म्हणजे वडील आणि मुलगा दोन्ही वाढणार आहे. म्हणून मी काय केलं 15 आणि 15 दोघांच्या वयामध्ये काय केलं आहे बेरीज केलेली आहे. मग किती होणार आहे 85 आणि इथे किती होणार 55. किती होणार 11×5 55 आणि 17×5 85. म्हणजे यांच्या वयाचे गुणोत्तर किती आलेलं आहे 17:11. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथे पण काय गडबड होऊ शकते. जर इथं मुलगा आणि इथं वडील असं विचारलं असतं तर काय केलं असतं तुमचं उत्तर 11:17 असतं. ठीक आहे. पण असं ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. जर इन केस इथं ऑप्शन सी मध्ये 11:17 असतं तर तुम्ही काय केलेलं सी उत्तर मारलेलं असतं. पण तुम्हाला ऑप्शन मध्ये असं काही कन्फ्यूज केलेलं नाही म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे 17:11. मी नेक्स्ट प्रश्नाची काय करत आहे तयारी करून तुम्हाला सांगत आहे. असे पण प्रश्न एक्झाम मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. ठीक आहे. चला वळूया नंतरच्या तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो ही माझी झाली PYQ सिरीज. या PYQ सिरीजमध्ये खूप काही प्रश्न आत्ता झालेल्या एक्झाममध्ये रिपीट झालेले आहे. फक्त तिथे किंमत चेंज झाली व्हॅल्यू चेंज झाले क्वेश्चनची फ्रेम जशाच्या तशी आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही काय करा माझी PYQ सिरीज बघा आणि त्याच्यानंतर ही माझी झाली टॉपिक वाईज सिरीज. या टॉपिक वाईज सिरीजमध्ये पण मी 8 ते 9 अशा प्रकारे टॉपिक घेतलेले आहे. त्या टॉपिक बाहेर एकही क्वेश्चन तुम्हाला जाणार नाही. म्हणजे तिथलेच क्वेश्चन दिसून येणार. ठीक आहे. ही माझी गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एकदा जाऊन बघा. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न. 32 मीटर लांब 21 मीटर रुंद असलेल्या हालभोवती 4 मीटर रुंदीचा एक समान मार्ग आहे. या मार्गाचे फरशी काम करण्यासाठी प्रति चौरस मीटर ₹40 या दराने किती खर्च येईल. बघा एक काय आहे हॉल आहे. समजा हा एक हॉल आहे. ठीक आहे. याची रुंदी दिलेली आहे आपल्याला किती 21 आणि याची लांबी दिलेली आहे किती 32. आता काय केलेलं आहे 4 मीटर रुंदीचा एक समान मार्ग आहे. म्हणजे बघा हा झाला सॉरी 1 मिनिट थोडंसं इकडं तिकडं होत आहे. बघा हा 4 मीटर रुंदीचा एक मार्ग आहे. 4 मीटर रुंदीचा एक समान मार्ग या हॉल भोवती काय केलाय तयार केलेला आहे. हा झाला 4 मीटर रुंदीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या मार्गाचे फरशीकाम करण्यासाठी प्रति चौरस ₹40 दराने किती खर्च येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे आणि वीट पण दिलेली आहे. तर याला काय करतो ट्वाइस करतो. ठीक आहे. आणि गुणिला ट्वाइस आणि विचारले जे पैसे दिलेले आहे ते इथे काय होणार पैसे गुणाकारामध्ये होणार. ठीक आहे. म्हणजे बघा काय होणार लांबी किती दिली आहे 32 21 रुंदी दिलेली आहे आणि वीट तुम्हाला 4 मीटर रुंदीचा दिलेला आहे म्हणजे 2 गुणिला 4. ठीक आहे. याच्यामध्ये पुन्हा काय होणार 2 गुणिला 4 आणि गुणिला रुपये किती दिलेले आहे 40.
ठीक आहे. आता कॅल्क्युलेट करा, हे किती होणार, हे होणार डायरेक्ट 53 अधिक हे 8 आणि इथे काय होणार 8 गुणिला 40 म्हणजे किती होणार, हे 61 गुणिला 8 गुणिला 40. आता बघा 8 एक 8, 8 छकम 48 गुणिला 40 रुपये म्हणजे किती होणार, 8 चौ 32 चे 2 हातचे आले 3, 8 चौ 32 न 3 35 चे 5 हातचे आले 3, 4 चौ 16 16 न 3 19 आणि हा शून्य जशाच्या तसा म्हणजे 19,520 रुपये तुम्हाला खर्च येईल. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 7, जर पहिले पद -20 असेल आणि शेवटचे पद 28 असेल तर अंकगणितीय प्रगतीच्या पहिल्या 17 पदांची बेरीज किती. बघा पद आपल्याला दिलेलं आहे, पद याला आपण n कन्सिडर करू, किती 17 आणि पहिलं पद दिलेलं आहे आपल्याला -20 आणि शेवटचे 28. तर आपल्याला बघा आपल्याला बेरीज काढायची आहे 17 पदाची. तर बेरीज बरोबर काय होणार, बेरीज बरोबर n गुणिला सरासरी. आता सरासरी कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सरासरी बरोबर काय होणार, पहिलं पद अधिक शेवटचं पद भागेला 2. आता तुम्हाला पहिलं पद दिलेलं आहे बघा मायनस आणि शेवटचं पद 28 ठेवा या सूत्रामध्ये. 17 गुणेला काय होणार, पहिलं पद किती दिलेलं आहे -20 अधिक ठीक आहे शेवटचं पद 28 आणि भागेला 2 काय होणार 17. आता इथे काय होणार -20 आणि +28 तर इथे 8 राहणार भागेला 2 किती होणार 4 दुने 8 म्हणजे 17 गुणेला 4 किती होणार 17 चौ 68. हे काय होणार आहे 17 पदाची बेरीज होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18, 50 पुस्तकाची किंमत 20 पुस्तकाच्या बाजारभावा इतकी आहे. मी लिहितो जसं जसं दिलेलं आहे तसं. 50 पुस्तकाची किंमत. आता विद्यार्थी मित्रांनो 50 पुस्तकाची किंमत म्हणजे हे काय झाली, खरेदी किंमत झाली. ती काय दिलेला आहे 20 पुस्तकाच्या बाजारभावा इतके म्हणजे 20 पुस्तकाचा बाजारभाव म्हणजे काय रे, मार्क प्राइस म्हणजे छापील किंमत. छापील किंमत. ठीक आहे. जर विक्रेत्याला 100% नफा झाला तर त्याने खरेदीदाराला किती टक्के सूट दिलेली आहे. आता बघा हे काय झालं 50. आता विद्यार्थी मित्रांनी जे काही इंग्लिशमध्ये बघत असेल माझे विद्यार्थी मित्र त्यांना पण सांगू शकतो की खरेदी किंमतला काय म्हणतो आपण, कॉस्ट प्राइस म्हणजे 50 CP बरोबर 20% छापील किंमत म्हणजे काय, मार्क प्राइस. 20 काय झालं मार्क प्राइस झाली. आता आपल्याला याचा काय करायचं आहे, रेशो काढायचा आहे म्हणजे कॉस्ट प्राइस भागेला मार्क प्राइस बरोबर याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, कॉस्ट प्राइसला खरेदी किंमत भागेला छापील किंमत. ठीक आहे. तर काय होणार आता बघा इथे कॉस्ट प्राइसला हे काय गुणाकारामध्ये तर हे डायरेक्ट भागाकारामध्ये जाणार आणि इथे 20 वरती राहणार म्हणजे काय होणार 2 भागेला 5 राहणार. आता विद्यार्थी मित्रांनो खरेदी किंमत भागेला छापील किंमत याचा रेशो 2 ला 5 आलेला आहे. आता बघा जर विक्रेत्याला 100% नफा झालाय तर नफा कुठं होतो, खरेदी किंमतीवर. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खरेदी किंमत 2 दिलेली आहे तर याच्यावर 100% नफा होत आहे. तर 100% नफा म्हणजे काय रे, याच्यावर आणखी 2 नफा होत आहे खरेदी किंमतीवर. म्हणजे हे किती झालं आपलं 4 झालं. 2 अधिक 2 किती होणार 4 होणार. म्हणजे हे काय झाली आपली सेलिंग प्राइस म्हणजे काय झाली विक्री किंमत. काय झाली विक्री किंमत आणि हे काय आहे छापील किंमत. आता आपल्याला काय काढायचं आहे, काय करायचं आहे टक्के सूट. म्हणजे टक्के सूट काय होणार रे विद्यार्थी मित्रांनो, टक्के सूट कशावर होत आहे छापील किंमतीवर म्हणजे भागाकारामध्ये छापील किंमत येईल जी आपली 5 दिलेली आहे. आता जे टक्के सूट दिलेली आहे ते कशावर होतो, खरेदी किंमत आणि छापील किंमतीचा फरक. तर खरेदी किंमत ऑलरेडी आपल्याला किती दिलेली आहे 4 म्हणजे छापील किंमत किती दिलेली आहे 5 आणि आपली जी विक्री किंमत आहे ती किती आहे 4 म्हणजे 5 वजा 4 किती येणार 1. तर याच्यावर 1% सूट होणार आणि टक्के म्हणजे 100 म्हणजे किती होणार 100 भागेला 5 म्हणजे 20% सूट आपल्याला मिळणार आहे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथून पासून आपल्याला रिझनिंगचे प्रश्न सुरू झालेले आहे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे. ठीक आहे. हा बघा हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क देत आहे
कारण अशा टाईपचा प्रश्न मी ऑलरेडी माझ्या PYQ सिरीजमध्ये घेतलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा होमवर्कचा प्रश्न दिलेला आहे तर याला तुम्ही सोडवा आणि सोडवून मला याचं उत्तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका. कमेंट्स बॉक्समध्ये उत्तर सांगा याचं. जर तुम्हाला येत नसेल मी याला नंतरच्या PYQ सिरीजमध्ये डिस्कस करेल, पण हा तुम्हाला होमवर्क आहे, याला नक्की सोडवा. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, मुलाच्या रांगेत अनुज डावीकडून 13वा आणि धीरज उजवीकडून 17वा आहे. जर या रांगेत अनुज उजवीकडून 11वा असेल तर उजवीकडून 11वा असेल तर डावीकडून धीरजचे स्थान काय? बघा, जेव्हा आपल्याला एकूण काढायचं राहते, एकूण विद्यार्थी काढायचं राहते, तर आपण काय करतो, डावी अधिक उजवी बाजू -1 करतो. आता आपल्याला इथे अनुज बद्दल क्लिअर डाटा दिलेला आहे. बघा, अनुज ठीक आहे, तर आपल्याला अनुजचा डाटा दिलेला आहे, त्याच्यावरून आपण एकूण विद्यार्थी काढू शकतो. मग काय होणार, अनुज हा डावीकडून कितवा आहे, 13वा आहे आणि उजवीकडून कितवा आहे, 11वा आहे. -1 किती होणार, 13 अधिक 10, 11 - 1 किती होणार, 10 होणार. म्हणजे किती झाले, 23 झाले. म्हणजे एकूण विद्यार्थी आपल्याला 23 मिळाले. आता आपल्याला काय काढायचं आहे, धीरजचे डावीकडून स्थान. म्हणजे काय होणार, एकूण विद्यार्थी बरोबर उजवी बाजू अधिक डावी बाजू -1 होणार. असं लिहा तसं लिहा, सारखंच राहणार आहे. ठीक आहे. तुम्हाला म्हणजे कन्फ्यूज होईल, त्याच्यासाठी मी जसं आहे तसंच लिहितो. नाहीतर पुन्हा म्हणाल की सर असं तसं लिहितं, तसं नाही. ठीक आहे, एकच लिहितो. ठीक आहे, तुम्हाला फटाक्यांचा जर आवाज येत असेल व्हिडिओमध्ये तर त्यासाठी सॉरी विद्यार्थी मित्रांनो. दिवाळी असून सुद्धा मी हा व्हिडिओ काय करत आहे, रेकॉर्ड करत आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे समजू शकता की मी तुमच्यासाठी किती डेडिकेट आहे. जर विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी आधी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला या चॅनलवर खूप इम्पॉर्टंट डाटा मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आता आपल्याला बघा, एकूण विद्यार्थी दिलेले आहे, तर त्याच्यासाठी डावी बाजू अधिक उजवी बाजू ठीक आहे -1 होणार. तर बघा, एकूण विद्यार्थी आपण काढलेले आहेत 23. आता धीरजचे स्थान विचारले डावीकडून, तर आपल्याला डावी बाजू दिलेलीच नाही, तर जशाच्या तसे लिहा. पण उजवीकडून धीरजचे स्थान कुठंतरी दिलेलं आहे, कितीवा आहे, 17वा. म्हणजे 17 - 1. बघा, 23 बरोबर डावी बाजू जशाच्या तसं 17 - 1 किती होतं, 16. आता बघा म्हणून डावी बाजू बरोबर 23. आता हे काय होणार, मायनस होणार 16. तर डावी बाजू बरोबर किती राहणार आहे, 7. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे धीरजचे स्थान डावीकडून कितवं असणार आहे, 7वं असणार आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, अशा टाईपचे प्रश्न मी ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो घेतलेले आहे आणि हे प्रश्न PYQ सिरीजमध्ये मी डिस्कस केलेला आहे आणि जशाचा तसा प्रश्न DMERच्या एक्झाममध्ये आलेला होता. ठीक आहे, तर बघा, याला सुरुवात करू. उषा, तुलसी, दिव्या, पूजा, रोहित, आकाश आणि अदिती उत्तरेकडे तोंड करून होते. बघा, हे 7ही जण एका लाईन मध्ये बसलेले होते आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेले होते. मी काय करतो, एक लाईन ड्रॉच करून घेतो. बघा, हे 7 जण आहे, उत्तरेकडे तोंड आहेत सगळ्यांचे. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, आता काय करतो, एक एक सेंटेन्स वाचून या सेंटेन्सची मांडणी करतो. जसं की बघा, हे एक पॉसिबिलिटी झाली. जर लागेल तर आपण दुसरी पॉसिबिलिटी पण काय करू, ड्रॉ करून घेऊ. सांगता येणार नाही, लागू शकते. 1 2 3 4 5 6 7. याला स्पेअर मध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जर याचं काम पडेल आपण याला काय करू, मांडत जाऊ. रोहित आकाशच्या डाव्या बाजूला होता. आता कोण, रोहित आकाशच्या. आकाश जर इथे बसलेला असेल, आता आकाश हा उत्तरेकडे बघत आहे, मग याची डावी बाजू ही असणार आहे. मग रोहित काय आहे, आकाशच्या डाव्या बाजूला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फिक्स करता येत नाही म्हणून आपण डाटा असं लिहिलेला आहे एका साईडला. तर दिव्या ही तुलसी आणि पूजाच्या शेजारी आहे. म्हणजे कोण, दिव्या ही तुलसी, एक साईडला तुलसी आणि एक साईडला पूजा. आपल्याला असं दिलेलं नाही की दिव्याच्या डाव्या साईडला पूजा आहे आणि उजव्या साईडला तुलसी आहे. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो ना विद्यार्थी मित्रांनो, दिव्याच्या डाव्या साईडला तुलसी पण बसू शकते
आणि उजव्या साईडला पूजा पण बसू शकते. म्हणजे याच्यावरून आपल्या दोन पॉसिबिलिटी घेता येणार. ठीक आहे. पूजाच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर असलेली व्यक्ती एका टोकावर होती. याच्यावरून आपल्याला एक हिंट मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो. पूजाच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर जर बघा पूजाला मी इथं फिक्स केलं तर त्याच्या 1 2 3 डाव्या बाजूला एक व्यक्ती एका टोकावर बसलेली आहे म्हणजे पूजा इथं फिक्स झालेला आहे. समजलं. पूजा जर इथं फिक्स झालेला आहे तर याच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर इथं कुठली तरी एक व्यक्ती येणार आहे. ठीक आहे. मी याच्यामध्ये पण एक ड्रॉ करूनच घेतो. ठीक आहे. पूजा आणि हिच्या तिसऱ्या क्रमांकावर डाव्या बाजूला एक कुठली तरी व्यक्ती असेल. आता पूजा फिक्स झालेला आहे म्हणजे दिव्या आणि तुळशी आपल्याला फिक्स करता येईल. थांबून जाऊ. ठीक आहे. आदिती ही रोहितच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर होती. आता रोहित आपल्याला दिलेलंच आहे तर इथून चौथ्या क्रमांकावर आदिती आहे. 1 2 3 4 इथं काय आहे आदिती आहे डाव्या बाजूला म्हणून रोहितच्या डाव्या बाजूला हे इकडेच फिक्स होणार आहे. ठीक आहे. तर तुलसीचे शेजारी कोण होते हा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन पूर्णपणे वाचलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन वाचलेला फक्त आपल्याला एक हिंट वरून आपण मांडणी केलेली आहे. आता बाकीचे जे मांडायचे आहे तर हे आपल्याला या जे वाचलेलं आहे आणि जे लिहिलेलं आहे हा डाटा याच्यावरून आपल्याला फिक्स करायचा आहे. बघा आपल्याला उषाबद्दल काही विचारलेलं आहे का? उषाबद्दल काही सांगितलेलं नाही आणि दिलेलं नाही त्यामुळे आपण उषाला जशाच्या तसंच ठेवू. आता कुठं फिक्स करायचं तर बघू. बघा आता दिव्याच्या साईडला तुलसी आणि पूजा आहे. जर विद्यार्थी मित्रांनो पूजाचं स्थान फिक्स आहे तर मी दिव्याला एकदा इथं ठेवू शकतो. बरोबर आहे ना. दिव्याला मी इथं ठेवू शकतो. जर मी दिव्याला इथं ठेवलं तर दिव्याच्या आता याची जागा आपल्याला फिक्स नव्हती. कुठं पण आपण पूजा म्हणजे पूजाला ठेवू शकतो बसवू शकतो. तर बघा पूजा ही दिव्याच्या उजव्या साईडला झाली. मग इथं डाव्या साईडला कोण येणार आहे? तुलसी येणार आहे. समजलं. आता पूजा इथे मी दिव्या घेऊ शकतो. ठीक आहे. आणि बघा ना या कंडिशन नुसार दिव्या आता इथे कोण राहणार आहे? तुलसी राहणार आहे. समजलं. म्हणजे 3 लोक काय झालेले फिक्स झालेले आहे. आता हे फिक्स झाल्यानंतर बघा आता आकाशच्या डाव्या साईडला रोहित आहे आणि रोहित पासून चौथ्या स्थानावर आदिती आहे. आता बघा जर मी रोहितला इथं फिक्स केलं रोहितला जर इथं फिक्स केलं तर चौथ्या स्थानावर तुलसी येईल म्हणजे आदिती बसणार नाही. म्हणजे रोहितला आपल्याला इथं फिक्स करावं लागेल रोहित. मग रोहित पासून चौथ्या स्थानावर कोण असणार आहे? डाव्या बाजूला आदिती. 1 2 3 आणि इथे कोण असणार आहे? आदिती. ठीक आहे. आता रोहितच्या डाव्या साईडला आकाश आहे म्हणजे आकाशसाठी हे पण प्लेस असू शकते हे पण. त्यानं असं म्हटलं आहे का की कंटिन्यू मध्ये आकाश हा रोहित म्हणजे आकाशच्या साईडला रोहित आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं पण आकाश असू शकते इथं पण रोहित. याच्यामध्ये बघा मी हे कंडिशन मांडतोय म्हणजे इथं जर रोहित घेतलो मी रोहित आता डाव्या बाजूला चौथ्या 1 2 3 इथं कोण येणार आहे? आदिती येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथं जर रोहित आला तर आकाश कुठं बसणार आहे? आकाशच्या डाव्या साईडला रोहित आहे म्हणजे ही कंडिशन आपली काय झाली? फेल झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला एकच कंडिशन उरलेली आहे. या कंडिशन मध्ये आपल्याला आकाश आणि राहिलेली जी उषा आहे तिला बसवायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आकाशच्या डाव्या साईडला रोहित आहे तर मी जर इथे आकाश ठेवलंय उषाबद्दल काही म्हटलं होतं का? नाही. म्हणजे उषा इथे येणार. ठीक आहे. उषा जर इथं आली म्हणजे आपली जागा काय झालेली आहे? फिक्स झालेली आहे. आता आपल्याला शेवटचा प्रश्न काय विचारलेला आहे? तुलसीचे शेजारी कोण होते? तुळशीचे शेजारी. तुळशी कुठं आहे? हे बघा हे तुळशी आहे. तुळशीच्या शेजारी कोण दिसत आहे? आदिती आणि दिव्या दिसत आहे. म्हणजे बघा पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. इथे बघा इथे तर हे कंडिशन आपलं कॅन्सल झाले होते. म्हणजे ही जी आपण कंडिशन मांडलेली आहे या
म्हणजे जो प्रश्न जसा जसा विचारलाय त्या प्रश्नानुसार आपली ही कंडिशन बरोबर बसलेली आहे, आपलं हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजलं विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारचे आपले प्रश्न होते. अजून प्रश्न आहे का? नाही, म्हणजे आपले प्रश्न संपलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला जे काही विद्यार्थी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी असून सुद्धा मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड घेत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी किती डेडिकेट आहे तुमच्याबद्दल ते समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. मी तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे त्याबद्दल उत्तर तुम्ही कमेंट्स करा. ठीक आहे, आणि या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे. यामध्ये मी GK, GS, चालू घडामोडी आणि मराठी ग्रामरचे काय घेत असतो, प्रश्न घेत असतो. त्यामुळे तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला काय व्हा, जॉईन व्हा. ठीक आहे, तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.